क्वालिफायर 2 मध्ये आणि जो हारेल तो संघ थेट स्पर्धेबाहेर जाईल. एलिमिनेटरचा हा सामना SA11 आणि NM11 तीन षटकांचा हा सामना. पहिलं षटक आणि जोरदार असा हा फटका पहिल्याच चेंडूवर आणि प्रथमेश यांचा हा चांगला प्रयत्न परंतु अयशस्वी. पहिल्याच चेंडूवर जोरदार प्रहार, चौकार. एकदा सामना करण्यासाठी तयार. चांगला असा चेंडू परंतु एक धाव काही रोखू शकले नाही ती संघासाठी आणि एका धावसंख्येत भर आणि धावसंख्या होती ती 9. पॉवर प्लेचं हे षटक केवळ 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. फलंदाजी संघाला जास्तीत जास्त रन्स करण्याचा ही सुवर्ण संधी. आता निश्चितच सार्थक स्वतः कप्तान बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. एक चांगला असा परफॉर्मन्स दिलाय तो सार्थक यांनी आणि आता एलिमिनेटरच्या सामन्यात बघूया सार्थक परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू गली आणि शॉर्ट पॉइंटच्या मधून चाललेला हा चेंडू आणि 2 धावा मिळतात त्या सार्थकला, 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावसंख्या सरसवते ती बिनबाद 11. पुढचा चेंडू परत एकदा फुल टॉस असा हा चेंडू आणि सरसावतो तो लेग साइडच्या दिशेने आणि सार्थक एक परत एकदा चांगली अशी चोरटी धाव आपल्याला म्हणता येईल. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट्स सार्थक यांच्याकडून आणि धावसंख्या होती ती 13. बिनबाद 13. एक चांगला असा प्रयत्न आणि एक धाव काय रोखू शकले नाही ते संघासाठी आणि धावा होता त्या 14 आणि अशा रीतीने पहिलं पॉवर प्लेचं हे षटक संपतंय. 3 षटकांच्या सामन्यात पहिल्या षटकानंतर धावा होत आहेत त्या 14. NM11 या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जर हा सामना NM11 जिंकले. बक्षीस दिलीप गोगटे यांनी जाहीर केलेलं आहे. सार्थक पुन्हा एकदा स्ट्राइक घेतोय. अमित भिशीकर गोलंदाजीसाठी तयार. ओव्हर द विकेट. दोन क्षेत्ररक्षक लेग साइडला.
आणि हा मिस टाइम झालेला आहे फटका आणि झेल बाबा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट, राईट आर्म फास्ट मीडियम अमित भिसीकर. फलंदाज क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेताना आणि हा मिस टाइम झालेला आहे. जोरदार अपील आहे आणि तिसऱ्या पंचांकडे बोट दाखवलेला आहे ग्राउंडवरच्या पंचांनी. तसं पाहायला गेलं तर थोडासा कठीण निर्णय वाटतोय. आणि फलंदाज माघारी येतोय, तंबूत परततोय आणि रनआउट होतोय आणि दुसरा झटका बसतोय तो एनएम संघाला. पुढील फलंदाज समीर घरलुटे. पहिल्या सामन्यामध्ये यांनी आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. समोर विकेट पडत असताना समीरजी घरलुटे ग्राउंडवर टिकून खेळत होते. स्ट्राईकवरचा फलंदाज पुन्हा एकदा दिलीप गोगटे. मी NM11 संघाला त्यांना जाहीर झालेल्या 1000 रुपयाच्या पारितोषिकाची आठवण करून देऊ इच्छितो. हा सामना त्यांना जिंकावा लागेल. पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू निनाद अतिशय ॲग्रेसिव्हली येऊन त्याने फील्ड केलेला आहे. धावसंख्या होतीये 15. 16 2 बाद 16. आणि हा थोडासा काहीसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी निर्णय दिलेला आहे वाईट. एक अवांतर धाव. धावसंख्या होती 17. आणि कड लागून गेलेला आहे. मिस टाइम झालेला आहे. एक धाव मिळेल. नवीन फलंदाज समीर स्ट्राइक घेतोय. अमित भिसीकर कदाचित आपल्या
डोक्यात काही प्लान बनवत असतील. नवीन बॅट्समन आहे, निर्धाव चेंडू किंवा विकेटसाठी प्रयत्न करतील. आणि समीरनी हा चेंडू फटकावलेला आहे. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा मिळणार आहे. थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण. धाव संख्या होतीये ती 20. 2 गडी बाद 20. दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा बॅटची कळ लागली आणि निर्धाव चेंडू. अतिशय उत्तम असा सेव्ह केलेला आहे कीपर तुषार. 20. 2 बाद 20. तिसरं आणि शेवटचं षटक. दोन षटकात 20 धावा. समाधानकारक कामगिरी NM11ची. पण मला वाटतं जिंकण्यासाठी अजून धावांची गरज आहे. हा फटका लेग साईडला आणि फिल्डिंग केलेले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि थ्रो सुद्धा. फक्त 1 धाव. समीर तयार. आणि हा चेंडू अडवलेला आहे, काहीशी मिसफील्ड. 1 धाव. धाव संख्या होतीये 21. पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे, त्यामुळे हा फ्री हिट मिळणार आहे. स्ट्राईकवर आहे दिलीप. आता ते या फ्री हिटचा कसा वापर करतात ते आपल्याला पाहायचंय. दिलीप यांना आपण खूप छान फटके मारताना पाहिलेला आहे. आता या फ्री हिटचा ते कसा वापर करतायत. आणि पंचांचा वाईड चेंडूंचा इशारा. 1 अवांतर धाव. धाव संख्या 24. 2 गडी बाद 24 धावा. पुन्हा एकदा फ्री हिट. आणि दिलीपने हा फटका मारला लेग साइडला आणि सीमा पार. 4 धावा.
11 संघाचे जिंकण्याचे चान्सेस 70% आणि SA 11चे 30% दिसत आहेत. खेळाडू पुन्हा मैदानावर येत आहेत. संघ वैद्य वॉरियर्स या संघासोबत खेळेल आणि त्या सामन्यातला विजेता फायनलला KK टायटन्स सोबत खेळेल. निनाद पुन्हा एकदा स्ट्राइक घेताना आणि नॉन स्ट्रायकरला प्रथमेश बेलसरे. SA 11 संघाला 3 षटकामध्ये 37 धावांची गरज. लक्ष तसं थोडंस कठीण, पण नथिंग इज इम्पॉसिबल. आणि हा पहिला फटका मिसटाइम झालेला आहे. 1 धाव. गोलंदाज दिलीप, राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज प्रथमेश आणि हा फटका गॅप मध्ये उत्कृष्ट असा फटका. 4 धावा. बाद 5. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा चेंडू अडवलेला आहे आमेय यांनी. धाव संख्या होतीये 7. बिनबाद 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. दिलीप राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा निर्धाव चेंडू आणि फलंदाज तुषार जोशी वर स्वागत. अजून 2 सामने बाकी आहेत. तुषार जोशी स्ट्राइक वर आणि हा काहीसा बाहेर जाणारा चेंडू. अंपायरने त्याला रस्ता दाखवलेला आहे. वाईड बॉल. 1 अवांतर धाव. स्कोर होतो आहे 1 बाद 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. आणि हा उत्तम असा फटका.
आणि फलंदाज तुषार. धावसंख्या 12. वाईड बॉल. एक अवांतर धाव. धावसंख्या होतीये ती 13. पहिला षटक अजून संपलेलं नाहीये. दिलीप पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा उत्तम असा फटका. तितकंच उत्तम क्षेत्ररक्षण आणि संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या होत्या, परंतु बॉलर एंडला काहीसं गचा क्षेत्ररक्षण आणि एक अवांतर धाव. एकंदर 3 धावा मिळतील. 1 ओव्हर 16 धावा. पहिला षटक पूर्ण. दोन षटकांमध्ये 21 धावांची गरज. गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा खोपोली यांकडून. फलंदाज तुषार स्ट्राइकवर. दोघांचा संघर्ष पाहण्यासारखा असेल. आणि हा मिस टाइम. एकच धाव. धाव संख्या होतीये 17. 1 बाद 17. फलंदाज निनाद. आणि हा काहीसा मिस टाइम झाला होता, परंतु गचा क्षेत्ररक्षण झेल सोडलेला आहे आणि धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या होतीये 1 बाद 18. 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. दहा चेंडू 19 धावा. आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. जोरदार अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलेलं आहे. धावसंख्या 19. 1 बाद 19. आणि निनादचा सुंदर असा फटका. वा निनाद. 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. काय होणार? SA11 संघ पुढे जाईल की NM11 पुढे जाईल? अतिशय अटीतटीची लढत. 8 चेंडू 12 धावा. लेग साइडला गेलेला आहे. हा बहुतेक लेग बाईज असावेत. 2 धावा पूर्ण. 7 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 1 बाद 27. पहिला गडी बाद झाल्यानंतर या 2 खेळाडूंनी चांगली मदार सांभाळलेली आहे.
आणि अतितटीच्या सामन्यात हा परत एकदा जोरदार असा चौकार, जबरदस्त असा विजय खेचून आणतायत का? अतिशय अशक्यप्राय असं आव्हान होतं आणि अतिशय चांगली अशी फलंदाजी केली आणि आता केवळ 6 धावा दूर हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा षटक, 6 चेंडू 6 धावा. आणि रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न काहीसा फसलाय. जोरदार अपील केलंय ते रनआउट साठी आणि पंचांनी इशारा केलाय तो थर्ड अंपायर साठी. धावचीत आहेत का बघायचंय. 1 धाव. तिसरे पंच. आणि आउट असा हा इशारा. बक्षिसांची खैरात. पुढचा चेंडू काहीसा हा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे, परंतु 1 धाव मिळते ती संघाला. आणि आता हव्या 4 चेंडूत 5 धावा. एक चांगला असा हा प्रयत्न यश यांचा. आणि आता एक एक्सपिरियन्स खेळाडू मैदानामध्ये. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. तुषार बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. एक एक्सपिरियन्स असा हा नावाजलेला खेळाडू. 4 चेंडूत हव्यात 5 धावा. उत्कंठा वाढवणारा हा सामना. गोलंदाज भुवीत. आणि जोरदार असा फटका आणि निर्णायक क्षणी मात्र हा जबरदस्त असा झेल टिपलाय. एक जबरदस्त असा झेल. आणि आता मात्र हव्यात त्या 3 चेंडूत 5 धावा. निश्चितच एक थरारक असा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय.
प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी घडताना दिसतंय आणि आता नवीन फलंदाज येतोय